कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या सीपीआर रुग्णालयात आज जैविक कचरा उघड्यावर पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गेल्या 10 दिवसापासून महापालिकेकडून कचरा उचलला गेला नाहीये, त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणी सीपीआर मधील स्वच्छतेचा ठेका असलेल्या DM एंटरप्राइजेस या खासगी कंपनीला जबाबदार धरत जैविक कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी 50,000चा दंड ठोठावला गेलाय। तर मी विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक तसेच माझे सहकारी आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील व सहकारी आरोग्य निरीक्षक मनोज लोट आज दिनांक 6 रोजी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे सकाळी माननीय सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांनी फिरती केली असता सदर ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आले। तरी संबंधित CPR रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना विचारण्यात आले असता त्यांनी सदरची व्यवस्था ही पूर्णपणे DM कंपनी यांची असून त्या ठिकाणी पूर्णपणे सेग्रिगेशन न करता त्यांनी कचरा उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आले। तसेच माननीय कृष्णात पाटील साहेब यांनी पुढील कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार सदर कंपनीस दंड करण्यात आलेला आहे, दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसेच यापुढे अशा काही गोष्टी निदर्शनास आल्यास सदरची कारवाई कठोर स्वरूपाची करण्यात येईल असेही त्यांना सांगण्यात आलेले आहे। मात्र या